त्या संदर्भात नेमके कोणते निर्णय किंवा काय समस्या सांगितल्या? आजच्या बैठकीमध्ये करमाळा आणि माढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्या सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या समस्या बैठकीमध्ये मांडल्या। संबंधित जे काही विभाग होते ते सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवले होते आणि महिनाभराच्या आत सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना केलेली जी समज झालेला आहे शेतकऱ्यांचा ॲक्विजिशनच्या बाबतीत। त्या शंकेचं पहिलं निरसन करा आणि निरसन करून मग ॲक्विजिशनची प्रक्रिया राबवा अशा सूचना दिलेल्या आहेत। तर एक महिन्याभरात सगळे शेतकरी समजून घेतील विषय, प्रश्न मार्गी लागेल। समजा इथं लागत नसेल इथं जिथं जायला लागतं प्रश्न मार्गी लावायला सगळ्यांना घेऊन प्रश्न मार्गी लावू। कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही ही भूमिका आमची राहील। आणि सगळ्यात महत्त्वाचं जास्तीत जास्त मोबदला या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून सूचना सर्व अधिकाऱ्यांना। करमाळा तहसील परिसरातील ज्या इथे कार्यालय आहेत येथील जे मेन महत्त्वाचे अधिकारी असतील ते ज्यावेळेस इथं नसतात त्यावेळेस इथले जे अधिकारी आहेत ते अधिकारी स्थानिक म्हणजे लोकांची कामं करत नाहीत, टाळटाळ केली जाते। अशा प्रकारच्या प्रत्येक वेळेस ओरड आणि निवेदनं सुद्धा दिली जात आहेत, परंतु त्यावर ठोस अशी कुठली भूमिका अद्यापर्यंत घेतली जात नाही आहे। तुम्ही जे आता प्रश्न मांडला तो प्रश्न येत्या महिनाभरात मार्गी लागेल। मला तहसीलदार मॅडम सुद्धा बोलले अपुरा स्टाफ पडतोय। उद्या DPCची बैठक आहे, नक्कीच मी त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना या विषयावरती बोलेन आणि जास्तीत जास्त स्टाफ करमाळा विधानसभेच्या अनुषंगाने नारायण आबा पाटील यांचं नाव आहे, त्याच अनुषंगाने आता माढ्याचा तिढा कधी सुटणार? करमाळा म्हणजे माढा विधानसभेचा तिढा त्या ठिकाणी नेमकं कुणाचं नाव किंवा चर्चेत आहे का असं? आमच्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देशाच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, आदरणीय विजयसिंह पाटील साहेब, हे जिल्ह्यातले कुठले मतदारसंघ राष्ट्रवादीला घ्यायचे कुणाला उभा करायचं ते ठरवणार आहेत सगळे बसून। चिंता करू नका, सगळीकडे योग्य उमेदवार मिळतील आणि जो 1999 साली राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता सोलापूर जिल्हा तो पुन्हा आम्हाला निर्माण करायचा आहे। पवार साहेब जे आदेश देतील ते आम्ही पाळू शकतो।